तमिळनाडूचं आहे. त्याला आपलं इंग्लिश करतो, मराठी हिंदी काहीच नाही. ओनली इंग्लिश. फक्त इंग्लिश. फक्त इंग्लिश. इंग्लिश तमिळ. जास्त कुठून आहे हे तमिळनाडू. तमिळनाडू. वा. तमिळनाडू हे आपल्याला पुण्या स्टेशन. त्याला चालता वगैरे त्यांच्या पायाकडे किडे पडले, दोन्ही पायात. त्यानंतर एक पाय झाला मला चाललं गेलं. आला तेव्हा एक चालत नाही काय. हाऊ आर यू? Fine. No problem. व्हॉट इज युअर नेम? Ramkumar. Huh? Ramkumar. Ramkumar. Yeah. Children, wife, family? I'm single one. Ah, Married, single one. only one. Only one. Mummy, papa, brother, sister? No. Pastor. Okay. Mummy married was 6 years. My dad was 17 years. म्हणजे Me and mommy. My mommy 2020 Okay. passed away. आता फक्त पायाचा प्रॉब्लेम. पायाचं आणि कॉम्पिटिशन झाली इंग्लिश वगैरे. हां क्वालिफिकेशन म्हणजे ते मोठ्या शहरात नाही हो. आणि ते एज्युकेटेड पूर्ण तमिळनाडू. तमिळनाडू. यो विलेज नाशिक नाशिक आहे. बामणगावला आलो होते नाशिकचे प्रोग्राम सुपारी घ्यायची त्यांनी ना ब्राह्मण ब्राह्मण म्हणून नाही चांगलं म्हणजे माझा मामा मुलगा माझ्या बाबा मुलगा तर आणलं सर त्या बाबा मुलगा ते बाबा लोकांनी टाईम होते पाच टाईम होतो आता कन्फर्म पाहिलं आता काय तुम्हाला काय छान झालं काय त्रास वगैरे काय? काही काही नाही भूक लागली म्हणजे आपल्या एवढं काय नाही काय नाही सर्व माहिती देव ते ना शब्द आहे ना. सध्या आहे वा. माझा डायलॉग काय आला मी I love you. देवा प्रार्थना करायची सगळं सगळं. नारायण निमूल नारायणपेठ. नानापेठ. काय त्रास वगैरे? आडनाव काय? शिंदे. शिंदे सरकार. याच्या दोन्ही पायामध्ये हा पाय झाला पण टॉर्च चालू कर त्याचं. इकडे दाखवतो. त्यांचं पाय आता बरं झाले. हा म्हणजे बऱ्यापैकी झालंय म्हणा. थोडीशी जखम आहे नॉर्मलची होत्या आईला चालू लागते. गोव्यावरनं इथं कशी काय पण आपलं हे आपल्याला पुणे स्टेशनला पोलीस स्टेशन पोलिसवाले घेऊन गेले. म्हणजे सगळे हे पोलिसवाले घेऊन लावतात म्हणजे स्टेशनला वगैरे. मग ते ससूरला ॲडमिट करतात. आमच्याशी संपर्क साधतात. आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करून ते ससूरला ॲडमिट करावं. हो. ते बोलताना आहे ना थोडंसं यांच्याकडे नाही का ते बोलताना रेफर होतात ना आमच्याकडे. ते रेफर म्हणजे आम्ही स्वतः घेऊन पण येतो किंवा पोलिसवाले घेऊन येतो. दोन्हीच होतं. आणि हा सकाळी 4-4:30 वाजता उठून सगळं करतो. आश्रम पूर्ण काम किंवा बापरे पाहायला लागले एवढं तरी पण घरी पाणी भरण्यापासून सकाळी वाटा उठून स्वतः सगळं काम करतो. वय किती आहे तुमचं आता? हा 51. वाटत नाही तुम्हाला बघून एवढं एवढं काम करतं. केलं पाहिजे तेव्हा आपल्याला असं गरिबांची सेवा केली तर तुम्ही सतीश सचिन काय अरे कैसे अरे रामजी के थे असं हो चालतो त्याला एक साईड कमी चालायला वगैरे लागलाय पण काहीच चालतो. असे डायट पण त्यांची सरांनी चेंज केली. असे कित्येक म्हणजे आपल्याकडं भरपूर झाले. त्यांना चांगलं करून आपण पाठवून दिलं. त्यांच्या घराचा पत्ता ओळखून वगैरे संपर्क साधून त्यांना बोलवून किंवा आपली गाडी पण तिकडे गेली. घर पे जाना है घर पे जाना है
ठीक होने के बाद ठीक है। ऑल इंडियामध्ये आपल्या ॲम्ब्युलन्स सुबह प्रार्थना करने का भगवान से राम जी कृपा करेंगे तो अच्छे करेंगे रहेगा हे आमचे मॅनेजर्स आहेत म्हणजे साहेब हे पोलीस पुत्र आहेत. हां पोलीस पुत्र पोलीस पुत्र पुत्र अरे बा हे आपले काय हे सांगतो सर्वप्रथम आश्रमातील सर्व पेशंट हां सर्व पेशंट आजी आजोबा काही सर्व असते ते आणि आश्रमाचे संस्थापक दादासाहेब गायकवाड हो. आम्हाला सर्वांतर्फे तुम्हाला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद काका धन्यवाद तुम्ही हे 2 शब्द बोलले खूप लाख मोलाचे बोलले असाच आशीर्वाद असू द्या बरं मी काम करताना तिसऱ्या मारल्यावर पडलेलो कुठून पडले तिसऱ्या मारल्यावर 3ऱ्या मजल्यावरून अरे बा माझा इथनं मणक्यापासून पूर्ण बॉडी इथपर्यंत सगळं फ्रॅक्चर आहे. हो सगळं फ्रॅक्चर आहे. हो मला उठता वगैरे येत नाही तसं मी व्यायाम वगैरे करून जरा असं घसरत जातो. तर चालता बोलते थोडं चालता धरून ते वॉकर पकडून नाही अजिबात नाही मग चालता कसं तुम्ही वॉशरूमला वगैरे घसरत घसरून येत होतो. त्यांचं पाय पूर्ण जास्त हो अरे बा पूर्ण फ्रॅक्चर आहे हो हो आणि आता जर तुमचा इलाज असून ते गार करायचा लागतं हो 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 पाय जाऊ शकतो ते डॉक्टरांची बोलणी आहे आपल्याला पण काय ते आपल्याला माहीत नाही पूर्ण हो काय आता ते जेवढं त्यांना होतं तेवढं त्यांनी करतात हो हे सकाळी जसं 7 वाजता जे शटर ओपन करतात हो ते संध्याकाळी जेवण होतं शटर बंद नाही आणि त्यातनं हालत पण नाही क्या बात जागेवर पण दादा नसते मी समोरचा ऑफिस हो समोर आहे. हां छान आहे तुमचं गाव कुठलं काका मी मूळ साताराच्या तिकडं मेहमानगड म्हणून गाव आहे. अच्छा मग घरी कोण कोण असतं तुम्ही इकडे कसे काय आले पण सांगतो ना हो स्टोरी आहे माझी. थोडी सांगा शॉर्टकटमध्ये जेवण थोडं काही प्रेम वगैरे असतं. हां मी एका पोरीला त्याचं आडनाव होतं बागत. हां तिचे वडील आणि भाऊ ॲग्रीवरती मला तेला द्यायला म्हणून ती होती 14 वर्षाची मी होतो 16 वर्षाची हां तेव्हापासून पण तिला मी वादा केला होता लग्न तरी 82. अरे बा त्या काळी हा त्या काळी म्हणजे आता तुमचं वय किती आहे 72. 72 म्हणजे 50 वर्षापूर्वी हा 50-55 वर्षापूर्वीची गोष्ट आहे हां पण तेव्हा काय झालं तिची आई होती देवळी. हां असायचे का आमच्या गावाकडचं ओडर म्हणून गाव आहे सातारच्या जवळपास. हां हां तिथं एक जण आला फिरत आपला हां. माहिती काढत त्याचं वय होतं 48. त्यावेळेस मला नोकरी नव्हती. हां त्याला नोकरी होती शेणकोला कामाला होता. अरे बा 40,000 रुपये त्याला पगार होता त्यावेळेस. हो त्या आईने काय केलं टाकू याला पोलीस हां हां हो त्याला पोलीस नेऊन टाकलं. अरे अरे काय झाली त्या गोष्टीला 40 वर्ष त्यानंतर मी लग्नच केलं. पण तुमचं कसं काय इकडं तर त्याच्यानंतर? सांगतो मी आधी चितळे कंपनी माहिती आहे? चित्रे दूधवाली. कंपनी दुधाची हो त्यांचे बंधू कन्स्ट्रक्शन लाईन जायचे हां त्यांच्याकडे मी सुपरवायझर म्हणून काम करत होतो. हां कुठेही जावा चीफ इंजिनियर जे होते आमचे हो त्यांचं माझं भांडण झालं. म्हणजे तिथे रिझाईन केलं मी आणि स्वतः कामं घ्यायला लागलो. हो काही दिवसापूर्वी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे का हा कॉन्ट्रॅक्ट बिल्डिंगची हो छोटी छोटी आपली हो कल्प करतो. शिवापूरला मी 3 बांगल्यांची कामं घेतली. हो थोडं शॉर्टकटमध्ये सांगा खूप वाट बघतात हां बरं ते 3 मजल्याचं काम घेतलं 3 बांगल्यांचं काम घेतलं होतं. सगळं पूर्ण झालं पण अचानक मी पडलो अरे इकडे आलो. म्हणजे पूर्ण मणक्यापासून मानेपासून हो पूर्ण मग आता कोण लक्ष द्यायला घरी वगैरे कोण तुमचे कोणीच नाही. लग्न भाऊ मुलं बाळ वाढले, वगैरे? भाऊ मुलं बाळ वाढले. बायको करून लग्नच लग्नच नाही केलं म्हटलं. मग ते लव्ह मॅरेज म्हणजे ते आपलं जे तुमचं प्रेम होतं ते तिथं झालं. तिथनं ते आईने दुसरं लग्नाला हा. दुसरीकडे ते बघितलं स्थळ लावलं. बघितलं हां मी आपलं त्याची वाट बघत बसलो. हा. आज ना उद्या येईल. हो हे कर. आज छान रेसिपी आहे तुमची काहीतरी देवाच्या इच्छा असेल की काहीतरी चांगलं व्हावं आणि ते काहीतरी चांगलं होण्यासाठी तुम्ही आहेत आत्तापर्यंत त्याच्या पुढं काय नाही. ह्याच्या पुढे नशिबाच्या पुढे काय नाही आहे ना? चांगलं बोलले काका
नशिबाच्या पुढे काय नाही. हो हो हे आपले मान- हा ते झोपला असतो. हे झोपलेले त्यांची पूर्ण बॉडी पॅरलेस मध्येच गेलेले हो त्यांची काय हालचाल वगैरे काय नाही. वय त्यांचं वय असं म्हणतात 80च्या आसपास. बापरे. त्यांचं परफेक्ट अजून वय नाही माहीत पण 80च्या आसपास आहे. झोपून जेवण 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 म्हणजे त्यांना उठून बसवायला अरे वा ते पण टेकून भाषण वगैरे ते पेंटिंग डायपरवरती डायपर वरतीच आहे. बापरे. निलेश नमस्कार. चंद्रकांत पोकळे विवेक चंद्रकांत पोकळे पोकळे साहेब. मी सातारचा कोरेगाव सातारा कोरेगाव. ओके. एक साईड पूर्ण पॅरलेस हा एक साईड पूर्ण पाडले त्यांना बसता पण येत नव्हती हो. कंडिशन डायपर ते सरांनी चेंज केला अजून करत्यात असं मी नाही दोन करत्यात दोन अजून. महिने कोमेत होतो 2 महिने कोमेत होतो इकडं आलं 2 महिन्यापासून आहे का आता वर्षी झालं वर्ष झालं. बापरे. त्यांना पहिलं जाऊन बसता येत नव्हतं त्यांना व्यायाम घेऊन घेऊन पहिलं दादा मला सगळं दादानेच मला उठा बघायला हो दादा करत मला बापरे. बऱ्यापैकी म्हणजे असे देखते हो चांगले झाले परत म्हणजे बाहेर खूप आहे असं वगैरे कोण करत नाही. दादासाहेब एवढं करतात ते अंगावरती काटा येतं. विदाऊट हे करून गव्हर्नमेंट सपोर्ट विदाऊट विदाऊट गव्हर्नमेंटचा काय सपोर्ट काहीच नाही. संस्थेचं काय देणगी नाही काय कोणाशी सो खर्चाने सगळ्या काय गोष्टी चालू आहेत. हे किस में अटक है? PMT बस में. अरे बाप. ॲक्सिडेंट झाला होता पाय दोन्ही अडकले हो डॅमेज झाले ते रॉड होते हा. कीड वगैरे पडली होती. हो झालं व्यवस्थित या पायामध्ये अजून जरासं तकलीफ आहे पण होईल हा. म्हणजे 6 महिन्याचा रेस्ट सांगितलं त्याच्यानंतर होऊन जाईल ते आता चालतो तसा व्यायाम आप कहाँ वगैरे से हैं? मैं झांसी झांसी से. झांसी यहाँ पे कितना दिन से? अरे बाप. चलो ठीक है. अभी 1 महीने से बहुत फर्क गिर गया है. पूरा पेंडिंग पूरा मेडिकल गणलेले हाँ? गेले हो हो नाव सांगतो मी. नमस्कार. नाव सांगतो.